दादा टेस्ट कशी है इसकी? कैसा टेस्ट लग रहा है आपको? बहुत बढ़िया सर आपको? बहुत अच्छा है सर, बहुत अच्छा टेस्ट एक नंबर आहे आणि रिजनेबल पण आहे. हां क्वालिटी चांगली आहे, साफसफाई चांगली ठेवतो, त्यामुळे आम्ही इथेच येतो. मंडळी जय शिवराय. आपण आलेलो आहोत विरारला आणि इथे स्टॉल आहे. आपला एक मराठमोळा भाऊ आहे, व्यवसाय करतोय. तर आपण जरा त्यांची गाठ घेऊया. दादा नमस्कार. काय आपला व्यवसाय आहे? आपला व्यवसाय म्हणजे आपला ज्यूस आहे. ज्यूस आहेत सगळे, थंडवेल हे सगळे बघा तुम्ही बघू शकता इथे. हे सगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे सगळे ज्यूसेस आहे. आणि आता गरमी आहे, गरमीचे दिवस असल्यामुळे हा व्यवसाय चांगला इथे चालतोय. तर दादा नाव काय आपलं? जय अशोक किर्दत. जय अशोक किर्दत. किर्दत. जय अशोक किर्दत दादाचं नाव आहे. आणि दादा किती वर्षापासून व्यवसाय करता इथे? 4 वर्ष झाली. 4 वर्षापासून व्यवसाय करता. अरे वा. तर बघू शकता लोक म्हणतात की मराठी लोक रस्त्यावर उतरून व्यवसाय करू शकत. दादाचं यशस्वीरित्या 4 वर्षापासून व्यवसाय करत आहे, बघू शकता तुम्ही. तर भाऊ का 4 वर्षात काय एक्सपिरियन्स सांगाल इथला? 4 वर्षाचं बोलायला गेलं तर लय चांगला आहे. म्हणजे इकडे काय आता रस्त्यावर व्यवसाय करायचा म्हटला तर मराठी माणसाला ना खूप भीती वाटते. नोकरी करणं योग्य वाटतं, पण रस्त्यावर व्यवसाय करायला खूप लाज वाटते, भीती वाटते, कोण काय म्हणतील ह्याच्या लाजा असतात. तर काय 4 वर्षाचा काय एक्सपिरियन्स सांगाल? 4 वर्षाचा लय एक्सपिरियन्स असा आहे की मराठी माणसाने रस्त्यावर आलं ना हां तरच फायदा आहे. होय ना. हे लोकांच्या हाताखाली काम करण्यापेक्षा चांगलं नाही आहे ना. हे आपलं मराठी माणसाने ना प्रत्येक स्टेशनामध्ये ना हां चौकात हां मराठी माणसाने दर्शक पाहिजे. एकदम ते भैये लोक गाडा घेऊन जातात, सगळं करतात, धंदे बांधून करतात. बरोबर. ते कसे एकामेकांना साथ देत जातात. बरोबर. तसंच आपण मराठी माणसाने एकामेकांना साथ देत पुढे जायचं. एकदम बरोबर. आणि 4 वर्षाचा इकडचा वाईट अनुभव तुम्हाला तर असणार, रस्त्यावर का हे करतायत. आणि 4 वर्ष म्हटलं तर खूप वेळ असतोय. 4 वर्ष म्हणजे लोकल दिवस त्रास खूप झाला इकडे. दिवस म्हटलेत ना कमसे कम 300 दिवस तर लई त्रास भोगलाय. हा ना. होय ना. नगरपालिकेचा त्रास, दादा हेच त्रास, सगळ्यांचा त्रास. हीच जिद्द पाहिजे आणि तीच जिद्द तुमच्यात होती म्हणून 4 वर्षानंतरही तुम्ही सक्सेस आहात. बरोबर आहे. आणि मराठ्या माणसाची फक्त एक ताकद मजबूत पाहिजे. पाया एक रस्त्यावर एक- धंदा एक- करायचा, काय की दुकानात जायचा. बरोबर. गेलो तर गेलो आपण. एकदम बरोबर आहे. आजकाल मारवाडी गुजराती आपला फायदा घ्यायचा, खरी गोष्ट आहे. म्हणून तर आपण मराठी माग आहे. बस. आणि गाव कुठलं आपलं दादा? सातारा. बस सातारकर. आता म्हणून दादा तुम्ही टिकलाय बहुतेक. सातारकर म्हटलं की विषय आड असतोय. आणि आड आहे तो आहे, पण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद पण आपल्या पाठीशी आहे. बोलायला गेलं तर उदयराजे भोसलेंवर आपल्यासाठी लय आशीर्वाद आहे पाठीशी. तुमचा वेळ काय असतो रोजचा इकडचा? सकाळी 10 ते संध्याकाळी 10. सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत असतं. आणि दुसरं एक तुम्हाला विचारायचं होतं की जर आपल्या बांधवांना कोणाला ऑर्डर म्हणजे कुठल्या प्रोग्रामसाठी, घरी काही प्रोग्राम असतील किंवा काही हॉलमध्ये प्रोग्राम त्यांना घ्यायचे असतील तर त्याच्या ऑर्डर स्वीकारता का तुम्ही? हां घेतो ना. मग काय नंबर द्याल, कॉन्टॅक्ट नंबर तुमचा? कॉन्टॅक्ट नंबर आपला मेनू काढा. अच्छा. मित्रांनो बघू शकता दादानी मेनू कार्ड ठेवलेलं आहे. याचा फोटो घेऊन तुम्ही झूम करून पाहू शकता. याच्यावर रेट कार्ड आहे, पूर्ण सगळे त्याचे रेट पण आहेत. आणि दुकानाचं नावच दादांचं राजधानी सातारा म्हणून आहे. पहिला बर्फ टाकला. हे काय आलं, सिरप आहे का ते? मावा रबडी. कोणतं आहे ते? मावा रबडी. मावा बर्फी. हे काय आहे? सब्जा. अच्छा. हे काय दूध आहे का? हां. आणि भाऊ इकडचा ॲड्रेस काय आहे? एक्झॅक्ट ॲड्रेस जरा सांगा. अच्छा मित्रांनो हे बघू शकता समोरच हे ओल्ड विवा कॉलेज आहे. होलटेक रोड ओल्ड विवा कॉलेज. कोणता रोड आहे? होलटेक ओल्ड विवा कॉलेज. अच्छा ओल्ड विवा कॉलेजचाच रोड आहे. स्टेशनवरून आला
ओल्ड विवा कॉलेज कोणाला पण विचारलं तर कोणी पण इथे तुम्हाला सोडेल. तर मित्रांनो, भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच आपल्या मराठमोळ्या एका भावाचं व्यवसायाचं प्रमोशन करण्यासाठी. जय शिवराय.